अगं ये महाराणी, अजून पण अंगावर घेऊन झोपली आहेस? सूर्य खिडकीतून डोकवायला लागला आणि ही बघा कुंभकर्णासारखी अजून झोपली आहे. शेजारच्या खोलीतून मामीचा आवाज ऐकताच मीना अचानक जागी झाली. तिने पटकन एक शाल अंगावर घेतली आणि बाहेर आली. तिने फरशीवर पाय ठेवताच तिला जाणवलं की बाहेर खूप थंडी आहे. 3 वर्षापूर्वी मीनाच्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तिच्या मामाकडे राहत होती. तिच्या मामाचे एक मोठे कपड्याचे दुकान होते, तर मामी घर सांभाळायची. मीना किचनमध्ये गेली आणि चहा ठेवला. तिचा हात कालच्या कामामुळे दुखत होता. काल रात्री उशिरापर्यंत तिच्या मामीने तिला साड्यांना पिको फॉल करायला लावला होता. तिची मामी घरातल्याच खालच्या माळ्यावर शिलाईचं दुकान चालवत होती. दुकान तर मामीच्या नावावर होतं, पण सगळं शिलाईचं काम मीनाच करत होती. तिची मामी फक्त गल्ल्यावर बसलेली असायची. कुकरची शिट्टी वाजली आणि नेमकी त्याचवेळी मामी किचनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा राग होता. मामी म्हणाली, काय बघतेस? चल पटकन नाश्त्याला शिरा बनवून दे. आणि हो, आज कवितासाठी पराठे बनवून ठेव. तिला कॉलेजला जाताना डब्यात दे. कविता आणि मीना दोघींच्या वयात फक्त 1 वर्षाचा फरक होता, पण देवाने दोघींच्या नशिबात मात्र खूप मोठा फरक लिहिला होता. कविता एका मोठ्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग शिकत होती, तर मीनाच्या हातातच कला होती. मीना घरातच बिनपगारी सगळी कामं करत होती. मीनासुद्धा 12वीत चांगल्या मार्कने पास झाली होती, पण तिच्या मामीने तिला पुढे शिकायला दिलं नाही. मामी म्हणायची, मुलीच्या जातीला जास्त शिकून काय करायचं आहे? मुलगी दिल्या घराची असते. तेच जर घरातली कामं शिकली तर कमीत कमी संसार तरी चांगला करेल. मीनाला या सगळ्यांची सवय झाली होती. ती खाली मान घालून पीठ मळत होती. ती मामीला उलट उत्तर देत नव्हती, कारण तिला माहीत होतं की उलट उत्तर देणं म्हणजे मामीचा राग वाढवणं आणि स्वतःचा अजूनच जास्त अपमान करून घेणं. तिचा मामा वाईट नव्हता, पण बायकोसमोर त्याचं काहीच चालत नव्हतं. त्यामुळे ते पण गप्प असायचे. कधी कधी तिचा मामा हळूच बायकोच्या नकळत मीनाला 200-400 रुपये लपवून द्यायचा. मीना पण ते पैसे गुपचूप तिच्या वहीत किंवा पुस्तकात लपवून ठेवायची. दुपारची वेळ होती. मीना दुकानात बसून शिलाई मशीनवर काम करत होती. शहरातल्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलीच्या लग्नाचा ड्रेस शिवायला आला होता. त्यावर डिझाईनचं काम करत होती. ती ऑर्डर तिच्या मामीसाठी खूप महत्त्वाची होती. जर ही ऑर्डर त्यांनी व्यवस्थित केली तर पुढे जाऊन त्यांना मोठमोठ्या ऑर्डर मिळू शकत होत्या. तेवढ्यात कविता कॉलेजमधून आली. तिच्या हातात डिझाईनचं फोल्डर होता. ती खूप चिडली होती. तिने सॅक रागात सोफ्यावर फेकून दिली आणि आईला म्हणाली, मम्मी, मी हा कोर्स सोडून देते. मला नाही करायचा हा कोर्स. माझ्याच्याने हे डिझाईन काढायचं काम होणार नाही. आज पुन्हा टीचरने सगळ्या वर्गासमोर माझा अपमान केला. ते म्हणतात माझ्या डिझाईनमध्ये अजिबात जीवच नाही. तिच्या आईने तिला प्यायला पाणी दिलं आणि लाडात जवळ घेत म्हणाली, जाऊ दे ना, तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. मी त्या टीचरला समजावून सांगते. तू काळजी करू नकोस. कविता रागात म्हणाली, समजावून सांगून काय होणार? पुढच्या आठवड्यात प्रोजेक्ट जमा करायचे आहेत. जर मी फेल झाले तर पप्पा काय विचार करतील? माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतील. असं म्हणत ती रडू लागली. मीना कोपऱ्यात बसून सगळं ऐकत होती. तिला वाटलं पुढं जाऊन मदत करावी, पण ती शांत राहिली. संध्याकाळी मामी बाजारात निघाली होती. तेव्हा कविता डोकं धरून बसली होती. मीना तिच्यासाठी कॉफी घेऊन गेली. तिला कॉफी देत मीना म्हणाली, कविता, तुला राग येणार नसेल तर मी तुझी फाईल बघू का? कविता म्हणाली, तू फाईल बघून काय करणार? तुला तर फक्त शिलाई येते. हे डिझाईनमधलं तुला काय कळणार? हे फॅशन डिझायनिंग आहे. झाडू मारणे एवढं सोपं नाही. हे ऐकून मीनाला खूप वाईट वाटलं, पण तिने हार मानली नाही. बाजूलाच पेपरचा तुकडा पडला होता. तिने पेन्सिलने त्यावर छान साडीची डिझाईन तयार केली. कविताची नजर त्या कागदवर गेली. ती डिझाईन बघून कविताचे डोळे विस्फारले. ती आश्चर्याने म्हणाली, हे तू बनवलंस? तिला तर विश्वासच बसत नव्हता. मीना म्हणाली, हो, तू जर सिंपल आणि आधुनिक अशी डिझाईन बनवलीस तर तुझ्या टीचरला नक्की आवडेल. यावेळी मात्र घमेंडी कविता मीनासोबत गोड बोलत होती.
प्लीज मीना, माझा प्रोजेक्ट यावेळी तू बनव ना. मी आईला यातलं काही सांगणार नाही. प्लीज, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. असं समज माझी इज्जत आता तुझ्या हातात आहे. मीनासाठी कविताकडून एवढं इज्जतीनं बोलणं हेच खूप मोठी गोष्ट होती. आज पहिल्यांदा कविताने तिला एवढ्या इज्जतीनं बोलली होती, एवढा मान दिला होता. मीनाचं मन पाघळलं आणि तिला होकार दिला. त्यानंतर मात्र त्या दिवसानंतर पुढच्या 5-6 रात्री मीनासाठी खूप अवघड होत्या. दिवसभर घरातली सगळी कामं, शिवाय मामीच्या दुकानातली कामं आणि त्यानंतर रात्री कवितेचा प्रोजेक्ट. मीनाने भूक आणि झोप दोन्हीचा जवळजवळ त्याग केला होता. तिने जुन्या साड्या आणि कपड्यांपासून एक छान ड्रेस बनवला. फाईलमध्ये त्या डिझाईनची स्केच बनवली आणि त्यासोबतच एक डमी पण बनवला. ज्या दिवशी प्रोजेक्ट जमा करायचा होता त्या दिवशी कविता खूप उत्सुक होती. ती फाईल घेऊन कॉलेजला गेली. संध्याकाळी घरातलं वातावरण खूप आनंददायी होतं. कविता कॉलेजमधून घरी आली आणि आल्या आल्या तिने जोरात आईला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी पप्पा, मला कॉलेजमध्ये बेस्ट डिझायनिंगचं पहिलं बक्षीस मिळालं. टीचर म्हणाली की असलं काम तर त्यांनी आजपर्यंत बघितलं नाही. कॉलेजचे प्राचार्य म्हणाले की हे डिझाईन ते प्रदर्शनाला पाठवणार आहेत. हे ऐकून मीनाच्या मामीला खूप आनंद झाला. ती म्हणाली, बघितलं, मग शेवटी मुलगी कुणाची आहे? आमच्या तर रक्तातच कला आहे. मामीची छाती गर्वाने फुलून गेली. मामासुद्धा आनंदात होता. त्याने खुश होऊन मुलीला मिठी मारली. त्यावेळी मीना किचनच्या दरवाजात उभी राहून हे सगळं बघत होती. तिला वाटलं की आत्ता थोड्या वेळात कविता तिचं नाव घेईल. ती सांगेल की यात सगळी मेहनत मीनाची आहे. पण झालं सगळं उलटंच. कविताने सगळी स्तुती स्वतः घेतली, सगळं क्रेडिट स्वतःकडे घेतलं. हे बघून मीनाचे डोळे भरून आले. पण तिने डोळे पुसले आणि काही न बोलता सगळ्यांसाठी मिठाई आणायला निघाली. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तेव्हा घडली जेव्हा कविताच्या कॉलेजचे प्राचार्य राणे सर मामीच्या घरी आले. त्यांच्यासोबत अजून एक जण होते, जे प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रवीण शहाणे होते. ते दोघे घरात येताच सगळ्यांची तारांबळ उडाली. मामीने लगेच मीनाला हाक मारली, मीना पटकन खायला काहीतरी बनव आणि ड्रॉइंग रूम स्वच्छ कर. बघ आपल्या घरी कोण पाहुणे आलेत. राणे सर सोफ्यावर बसले आणि म्हणाले, मिसेस कदम, तुमच्या मुलीने कविताने तर कमालच केली. आमची अशी इच्छा आहे की तिने आत्ता आमच्यासमोर एक छान डिझाईन बनवून दाखवावी. खरं तर प्रवीण सर तिला त्यांच्या पुढच्या कामासाठी त्यांच्या टीममध्ये घेणार आहेत. पण त्यांचा एक नियम आहे की ते अगोदर काम बघतात आणि त्या कलाकाराचं काम स्वतः डोळ्यांनी बघतात आणि मग सिलेक्ट करतात. हे ऐकून कविताच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिच्या आईच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथरायला लागला. तिची आई म्हणाली, आत्ता ते कविताची तब्येत आज जरा खराब आहे. हे ऐकून प्रवीण सर आग्रह करत म्हणाले, असं काही नाही. अगदी एक छोटीशी डिझाईन जरी बनवून दाखवली तरी चालेल. आता मात्र कविताचे हातपाय थरथरायला लागले. तिला धड पेन्सिल पण नीट पकडायला येत नव्हती. मग डिझाईन तर खूप लांबची गोष्ट होती. ती घाबरली आणि अचानक रडू लागली. रडत तिच्या आईला म्हणाली, मम्मी प्लीज, माझ्याच्याने नाही होणार, मला नाही जमणार. हे ऐकून तिची आई स्तब्ध झाली. आता घरातले वातावरण गंभीर बनले. राणे सरांना थोडा संशय यायला लागला. ते म्हणाले, नाही जमणार म्हणजे काय? कविता, तो प्रोजेक्ट तर तूच बनवला होतास ना? आता मात्र सगळेच बुचकळ्यात पडले. कविताच्या आईला पण काय करावे समजत नव्हते. तरी पण ती वेळ काढून नेण्यासाठी काहीतरी थातूरमातूर बोलणार. तेवढ्यात मीना ट्रे घेऊन तिथे आली. तिने सगळ्यांना पाणी दिले. राणे सरांची नजर मीनाच्या हातांवर गेली. त्यांनी बारकाईने बघितलं तर त्यांना तिच्या अंगठ्यावर आणि बोटांवर सुई टोचल्याचे वण दिसत होते. तिच्या हातावर निळ्या रंगाचे डाग स्पष्ट दिसत होते. अगदी तोच निळा रंग जो कविताच्या प्रोजेक्टमधल्या ड्रेसला वापरला होता. राणे सरांनी हळूच मीनाचा हात पकडला आणि म्हणाले, थांब बाळा. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मीनाची बोटे नीट निरखून बघितली आणि मग तिच्या मामीला खडसावत म्हणाले, खरं खरं सांगा, नक्की तो प्रोजेक्ट कुणी बनवला आहे? सगळ्या घरात शांतता पसरली. कविताचे अंग पूर्ण थंड पडलं होतं. ती खूप घाबरली होती. तिची आईसुद्धा तोंडावर कुलूप लावून बसली होती.
मीनाचा मामा, जो आत्तापर्यंत गप्प उभा राहून सगळं बघत होता, आता त्याला सहन होत नव्हतं. त्याची सहनशक्ती संपली आणि तो म्हणाला, मीनाने? सर, तो प्रोजेक्ट माझ्या भाचीने मीनाने बनवला होता. मामी रागात डोळे मोठे करत नवऱ्याकडे बघत म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? मामा आज पहिल्यांदा रागात मामीला म्हणाला, बस कर वनिता, खूप झालं आता. आम्ही या अनाथ मुलीचं अजून किती शोषण करणार आहोत? माझ्या बहिणीची आत्मा मला कधीच माफ करणार नाही. ही पोर रात्रंदिवस जागून मेहनत करते आणि सगळं श्रेय मात्र आपण आपल्या बेजबाबदार मुलीला देतो. असं म्हणत मामाने भाचीला, मीनाला सरांच्या समोर उभं केलं आणि म्हणाले, सर, ही माझी भाची आहे मीना. घरातलं सगळं काम हीच सांभाळते. एवढंच नाही तर माझ्या बायकोचं शिलाईचं दुकान देखील हीच चालवते. आमच्या कविताचा प्रोजेक्टसुद्धा हिनेच बनवला आहे. राणी सर कविताकडे बघू लागली. कविता मात्र खाली मान घालून गपगुमान उभी होती. तिलाच लाज वाटत होती. ती खाली मान घालून म्हणाली, सॉरी सर, तो प्रोजेक्ट माझ्या मीनाताईनेच बनवला होता. हे ऐकून झाल्यावर त्यांनी एक स्केचपॅड आणि पेन्सिल मीनाच्या हातात दिली. ते म्हणाले, बाळा, आमच्यासमोर तेच डिझाईन दुसऱ्या पद्धतीने बनवशील का? मीनाने एक क्षण मामाकडे बघितलं. मामाने डोळ्यांनीच तिला प्रेरणा दिली. मीनाने पेन्सिल घेतली आणि जशी तिने पेन्सिल कागदावर चालवायला सुरुवात केली, तिची भीती जणू गायबच झाली. पुढच्या 15-20 मिनिटात तिने कागदावर एक छान डिझाईन बनवली. तिच्या डिझाईनमध्ये छान भावना होत्या. राणे सर आणि प्रवीण सर तिचं डिझाईन बघून अवाक झाले. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, अप्रतिम, खूप सुंदर. प्रवीण सर म्हणाले, तुला कुठल्या शाळेची किंवा कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही, कारण कला तर तुझ्या हातात, तुझ्या पोटात आहे. राणे सर रागात कविताच्या आईला म्हणाले, आम्ही कविताचे ॲडमिशन आमच्या कॉलेजमधून रद्द करत आहोत. तिचं नाव कॉलेजमधून कमी करण्यात येत आहे, कारण तिने दुसऱ्यांचा प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर केला. दुसऱ्यांचं क्रेडिट स्वतः घेतलं. लक्षात ठेवा, खोटं बोलून आणि असं वागून कधी करिअर बनत नसतं. नंतर प्रवीण सर मीनाला म्हणाले, मीना, माझे ऑफिस मुंबईत आहे. मी तुला माझ्या ऑफिसमध्ये ज्युनियर डिझाईनची नोकरी आणि त्यासोबत शिक्षणाची संधी देऊ इच्छितो. तुला मान्य आहे का? हे ऐकून तर मीनाला आश्चर्य वाटलं. तिला या सगळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ही तर तिच्या स्वप्नांची भरारी होती. तिच्या मामीने विरोध करायचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मग या घरातली कामं कोण करणार? आणि ही एकटी मुलगी मुंबईला कशी जाणार? तिचा मामा म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस. मीना जाणार आणि आजच जाणार. मीना, जा बाळा, तुझी बॅग पॅक कर. मीना लगेच खोलीत गेली आणि तिने तिचे जे मोजकेच कपडे आणि आवश्यक सामान होतं ते घेतलं. ती छोटी बॅग घेऊन निघाली तेव्हा तिची मामी एका कोपऱ्यात तोंड फुगवून उभी होती. कविता मात्र झालं गेलं सगळं विसरून मीनाजवळ आली आणि म्हणाली, सॉरी ताई आणि थँक्यू. ताई, तुझ्यामुळेच आता मला कळून चुकले की यशाचा कुठलाच शॉर्टकट नसतो. मीना घरातून बाहेर गेली. बाहेर तिचा मामा तिची वाट बघत उभा होता. मीना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया पडली. तेव्हा मामाने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि एक पाकीट तिच्या हातात ठेवत म्हणाला, मीना, हे काही पैसे आहेत जे मी तुझ्या आईचे दागिने विकून तुझ्यासाठी काढून ठेवले होते. या पैशांबद्दल तुझ्या मामीला काहीच माहीत नाही. हे पैसे आता तुझ्या कामी येतील. हे ऐकून मीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघाली. मीना गाडीत बसली आणि गाडी सुरू होताच तिने त्या मोठ्या पण रिकाम्या घराला एकदा नजर भरून बघून घेतलं. याच घरात तिने बरंच काही गमावलं होतं. तिचं लहानपण, तिचं स्वातंत्र्य, पण एवढंच नाही तर तिने काहीतरी कमावलं पण होतं. ते म्हणजे आगीत तापून सोनं बनायची ताकद. गाडी पुढे निघाली तशी तिने खिडकीची काच खाली केली. थंड हवा तिच्या चेहऱ्याला लागली. ही तीच थंडी होती जी सकाळी तिला टोचत होती, नकोशी वाटत होती, पण आता तीच हवा तिला स्वातंत्र्याची जाणीव करून देत होती. तिने तिच्या बॅगेतून स्केचबुक काढलं आणि त्यात पहिल्या पानावर लिहिलं, नवीन सुरुवात. त्या दिवशी त्या गल्लीतून एक अनाथ भित्री मुलगी निघाली नव्हती, तर भविष्यातली एक मोठी कलाकार निघाली होती.
तिला माहीत होतं की मार्ग खूप खडतर असणार, अवघड असणार, मुंबई अनोळखी असणार, पण आता तिच्याजवळ तिची कला होती. ती अशी कला होती जी तिच्याकडून कुठली मामी किंवा गरिबी हिसकावून घेऊ शकत नव्हती. मीनाने बाहेर आकाशात बघितलं. तिला असं वाटलं जणू वरती ढगातून तिचे आई वडील तिला बघत आहेत, तिला आशीर्वाद देत आहेत. तिने तिचे डोळे पुसले आणि एका नवीन आयुष्याकडे वाटचाल सुरू केली. अशा आयुष्याकडे जिथे तिला कुणाच्या मेहरबानीवर नाही तर तिथे तिच्या कामामुळे तिची ओळख बनणार होती. परिस्थिती माणसाला तोडू शकते, पण त्याच्याकडे जर कला असेल तर तीच कला त्याचा पैलू पाडून हिरा बनते. मीनाच्या मामाने हे सिद्ध केलं होतं की उशिरा का होईना, पण अन्यायाविरुद्ध आवाज उचलणं हेच खरं कर्तव्य आहे.